मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतल्या हाय व्होल्टेज सुनावणीची। गेल्या 3 तासांपासून अधिक काळ झाला धनुष्यबाणावर सुनावणी सुरू आहे। शिवसेना नेमकी कुणाची यावर सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडलेली आहे। जोरदार युक्तिवाद केला जातोय। महेश जेठमलानींना आता युक्तिवाद त्यांचा करण्याची संधी देण्यात आलेली आहे। जेठमलानींचा प्रतिवाद सध्या सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शिवसेना पक्ष संघटनेचं आम्ही पालन केलं। महेश जेठमलानी यांनी आता युक्तिवाद केलेला आहे। गेल्या 3 तासांपासून शिवसेना नेमकी कुणाची आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा याचा फैसला करण्यासाठी सध्या निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू आहे। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार निवडणूक आयोग आपला निर्णय राखून ठेवू शकतो। दोन्ही गटाचा युक्तिवाद आजच संपणार आहे। सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते आहे। या युक्तिवादाच्या नंतर निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो, पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज संपवायचा हे जवळपास निवडणूक आयोगाने ठरवलेलं दिसतंय। कारण 3 तासांपेक्षा जास्त काळ सध्या हा युक्तिवाद सुरू आहे, पण अंतिम निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, युक्तिवाद पूर्ण होईल पण निर्णय राखून ठेवला जाईल, सूत्र काय सांगतायत? बरोबर आहे, सूत्रांनी माहिती दिली आहे की आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपणार आहे। पूर्वी जसं म्हटलं होतं की 26 तारखेनंतर तारीख मिळेल जी शक्यता व्यक्त केली जात होती, कारण की आगामी 3 ते 4 दिवस व्यस्त कार्यक्रम हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे। या संदर्भात जेव्हा रिजॉइंडर सुरू केलं महेश जेठमलानी त्यांना स्पष्ट विचारण्यात आपलं किती वेळ आपण रिजॉइंडर देणार आहे त्याच्या आधारावरती निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यांनी स्पष्ट केलं की यानंतर की आम्ही माझा साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा रिजॉइंडर असेल, अजून 10 मिनिटं रिजॉइंडर चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपणार आहे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। खास करून ठाकरे गटाच्या वतीने जे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहे ते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की शिंदे गटाने दाखल केलेली याचिका होती त्या याचिकेमध्ये त्या कोर्टाचे नियम असतात की तुम्ही जी याचिका दाखल करताना सर्व कागदपत्र त्याच वेळी जोडावे लागतात, पण ते त्या पद्धतीने कागदपत्र फाईल केले गेले नव्हते, त्या पद्धतीचे कागदपत्र जोडल्या गेले नव्हते। त्यामुळे हा सगळ्यात मोठा मुद्दा कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद करताना मांडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की पक्षाची घटना ही ठाकरे गटाच्या बाजूने आहे। ठाकरे गटाची संख्या शिंदे गटापेक्षा अधिक आहे। राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असो किंवा इतरही सदस्य असो, सोबतच जर बघितलं आपण तर राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असो, प्रतिनिधी सभेचे सदस्य असो, प्राथमिक सदस्यांची संख्या असतो कुठेतरी 3 पट जास्त आहे। इथे 14 लाख आहे शिंदे गटाची, 14 लाख आहे ठाकरे गटाची, तर शिंदे गटाची 4 लाख आहे। एवढा मोठा तफावत या संपूर्ण पक्षीय आणि संघटनेच्या याच्यामध्ये आहे असा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे। आणि राष्ट्रीय प्रतिनिधी बहुसंख्येने आमच्यासोबत आहे, जे धोरणात्मक निर्णय घेणारे प्रतिनिधी सभा आहे त्यातले बहुतांश प्रतिनिधी ते आमच्यासोबत आहे अशा प्रकारचा दावा या संपूर्ण याच्यात केलेला आहे। त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या सगळ्या याच्यामध्ये याचिका दाखल करताना जे कागदपत्र मांडायला हवे होते ते मांडले नाही, याचा अर्थ असा होतो की यांच्याकडे कागदपत्र तयार नव्हते, त्यामुळे फसवी संघटना आहे अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आज युक्तिवाद संपूर्ण होणार आहे आणि निर्णय राखून ठेवण्यात येणार आहे आणि आगामी काही दिवसामध्ये साधारणतः 26 तारखेनंतर होऊ शकतं निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। विलास, नक्कीच, पण आता महेश जेठमलानी यांच्याकडून जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे त्यात त्यांनी जो आक्षेप घेण्यात आलेला होता मुख्य नेते पदाला, ते घटनेत नाहीये आणि मुख्य नेता पदाची शपथ घेतली त्याला आधार काय, असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। कारण मुख्य नेता हे एकनाथ शिंदे आहेत। मग अशा वेळी आता मुख्य नेता पद हे कायदेशीर असल्याची बाब महेश जेठमलानी यांच्याकडून जो प्रतिवाद केला जातोय त्याच्यामध्ये सांगितलेले आहे। शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली, हा मुद्दा सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे। प्रशांत, 2 बाजू आहेत। एक गट म्हणतोय की शिवसेनेत फूटच पडलेली नाहीये, दुसरा गट म्हणतोय की हो शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे। तर ही फूट मान्य करणं हे निवडणूक आयोगाच्या समोरचं आव्हान असेल, कारण निवडणूक आयोगाला जर फूट पडली आहे हे मान्य केलं तर काय होईल आणि फूट पडली नाही हे मान्य केलं निवडणूक आयोगानं तर काय होईल, कारण दोन्ही बाजूंचा आपापला युक्तिवाद आहे।
विलास बरोबर आहे, दोन्ही बाजूंचा आपापला युक्तिवाद आहे. एकीकडे म्हणते फूट पडल्या गेलेली आहे, जो वेगळं झालेलं आहे, दुसरीकडे ते कुठल्या प्रकारची फूट पडलेली नाही आहे. हे लोक सोडून गेलेले आहेत, हे सगळे आमदार आणि सदस्य हे शिवसेने सदस्य होते, पण ते वेगळे झाले. याचा अर्थ ते त्यांनी फूट पाडली असं होणार नाही. डिस्प्यूट कुठलंही नव्हतं. डिस्प्यूट होतं तर लोकशाही पद्धतीने मांडायला हवं होतं, ते तसं झालेलं नाही आहे. सोबतच जी संख्याबळ आहे ती संख्याबळाच्या तुलनेत आमचं संख्याबळ जास्त आहे असा दावा उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं केला जात आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केला जात आहे. आणि एक प्रकारे या दाव्यांचा संदर्भात जेही दावे करणारे दावे प्रतिदावे याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे आणि त्या संदर्भात होऊ शकतं. जेव्हा सुनावणी संपेल त्यानंतर निश्चितपणे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे की महेश जेठमलानी मुद्दा जो मांडला आहे की 2018 यांनी पक्षाची घटना जी आहे ती चेंज केलेली आहे असा दावा महेश जेठमलानी करत आहे. आणि त्यांनी म्हटलंय त्यावेळेस आपल्या मनाने जे करण्यात आलेला आहे, जो दावा आपल्या मनाने जे बदल करण्यात आलेले आहे ते त्यावेळेस प्रतिनिधी सभेची मंजुरी घेण्यात आली नाही आहे असेही महेश जेठमलानी दावा करताय. हा दावा निश्चितपणे कसा खोडला जाऊन जाईल या संदर्भात कागदपत्र निश्चितपणे दिल्या गेलेले आहेत, तेही आता अनिल देसाई जेव्हा बाहेर पडतील तेव्हा निश्चितपणे सांगेल. पण या घडीला महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद अजूनही म्हणजे रिजॉइंडर अजूनही सुरू आहे. रिजॉइंडर संपल्यानंतर ते बाहेर पडतील आणि त्यानंतर आज साधारणतः 3 तासाच्या या सुनावणीमध्ये काय काय झालं, काय काय घडामोडी घडल्या हे निश्चितपणे बाहेर पडेल आणि निश्चितपणे आगामी तारखेला कुठल्या तारखेला निर्णय येईल हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण 26 तारखेनंतर निर्णय येईल अशी ही पूर्णतः शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या घडीला जर बघितलं तर थोड्या वेळेस हालचाली सुरू होईल आणि हालचाली सुरू झाल्या की त्या भागातून वकील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणे आता एक एक गाडी बाहेर पडते, पण निश्चितपणे आता साधारणतः बघावं लागेल की किती वेळ लागणार आहे. साधारणतः ज्या पद्धतीनं 3 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्यातून आता राज्याच्या राजकारणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची जे गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी चर्चा होती त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रमुख भूमिका असली जी सुनावणी होती ती सुनावणी निश्चितपणे संपेल आणि त्यातून कुठलातरी निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सुप्रीम कोर्टातला निर्णय अजूनही काबिल राहील, जो 14 फेब्रुवारीला सुनावणी होईल. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता होऊ शकतं साधारणतः थोड्याच वेळात सर्व वकील बाहेर पडतील. विलास, नक्कीच थोड्याच वेळात वकील बाहेर पडू शकतात. पण आता या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान युक्तिवादाच्या दरम्यान एक बाब प्रामुख्याने सांगितली गेली ठाकरे गटाकडून आणि नंतर आता शिंदे गटाकडून सुद्धा की पक्षीय पातळीवरचं बहुमत हे अतिशय महत्त्वाचं आहे, ते आमच्याकडे आहे. किंवा शिंदे गटाकडून सांगण्यात आलं की आमच्याकडे विधिमंडळातलं बहुमत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षावरती जर समजा तुम्हाला ताबा मिळवायचा आहे, तो पक्ष तुमचा आहे ओरिजिनल की नाही हे सांगण्यासाठी जसं विधिमंडळात 2/3 बहुमत असेल तर तुमचा तो वेगळा गट होऊ शकतो, तसं इकडे पक्षीय पातळीवर काही आहे का की इतके लोक तुमच्या सोबत असतील, प्रतिनिधी सभेतले इतके लोक असतील तर तुम्ही दावा करू शकता, असं काही आहे का? कायदा काय सांगतोय? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संदर्भात कायदा स्पष्ट आहे. पक्षांतर कायदा हा विधिमंडळ सदस्यांसाठी आणि खास करून जे लोकसभा राज्यसभेच्या संदर्भातले जे सदस्य त्या संदर्भातला आहे. पक्षांतर कायद्याअंतर्गत जे नियम आहे ते तरतुदी आहे, त्यामध्ये तुम्हाला एक वेगळा गट स्थापावा लागतो. 2/3 जास्त सदस्य तुमच्यापेक्षा हवे असेल. पण मी तुम्हाला थांबवतोय प्रशांत. महेश जेठमलानींचा युक्तिवाद अखेर संपलेला आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला, प्रतिवाद केला खरं तर, आणि त्यांचा तो प्रतिवाद आता संपलेला आहे. मग प्रशांत आता पुन्हा एकदा कामत यांना रिजॉइंडर किंवा प्रतिवाद करण्याची संधी मिळू शकते नियमानुसार महेश जेठमलानी यांना रिजॉइंडर पूर्ण झालेला आहे जसं आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर निश्चितपणे आता सगळे लोक बाहेर पडतील. कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानींना संपूर्णपणे आपला युक्तिवाद करण्याची संधी मिळाली होती. त्याच्या आधारावरतीच हे स्पष्ट करण्यात आलं होतं की आम्ही आगामी डेट देऊ शकतो. पण महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केलं की मी आजच आपला महत्त्वाची अपडेट येते निवडणूक आयुक्तांची. आयुक्तांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं कळतंय. निवडणूक आयुक्तांनी आता अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे असं कळतंय. एक महत्त्वाची अपडेट या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान. कदाचित हा सगळा निर्णय होऊ शकतो का? कारण निवडणूक आयुक्तांनी थेट याच्यामध्ये बोलणं, अधिकाऱ्यांशी संवाद साधणं, काय अर्थ निघू शकतो प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात
जे अधिकारी जे आपण उल्लेख करताय ते लीगल पॅनल आहे। आता आपल्याला माहीत असेल की जेव्हा सुनावणी सुरू झाली ती साधारणतः 6 ते 7 जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील असतात, जे इथेच अधिकारी असतात, ते या संदर्भात लीगल पॅनल निश्चितपणे प्रत्येक सुनावणीच्या दरम्यान बसतात आणि त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे जे ज्याच्यावरती खुलासे हवे आहे आणि कायदा त्या संदर्भात काय सांगतो हे स्पष्टपणे ते विचारले जातात। त्याच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं निर्णयाची तयारी केली जाईल आणि निर्णय राखून ठेवला जाईल की नाही हे निश्चितपणे सांगण्यात येईल। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की सुनावणी जसं आपण म्हणताय की महेश जेठमलानी यांनी आपला रिजॉइंडर संपवलेला आहे आणि थोड्याच वेळात होऊ शकतं सर्व वकील हे बाहेर पडतील। विलास, पण मग निवडणूक आयोगाच्या समोर 2 पत्रात सादर करण्यात आली ठाकरे गटाच्याकडून की आम्हाला एकतर राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे त्यांची त्या कार्यकारिणीची निवडणूक तरी घ्यायची परवानगी द्या किंवा मग त्याला मुदतवाढ तरी द्या। कारण उद्धव ठाकरे जे सध्या पक्षप्रमुख आहेत त्यांची मुदत संपत्ती 23 जानेवारीला, त्यामुळे त्याच्या संदर्भातला सुद्धा अंतिम निर्णय जो काही निर्णय असेल तो आज जाहीर केला जाऊ शकतो, दिला जाऊ शकतो। बरोबर आहे विलास, या संदर्भात होऊ शकतं निश्चितपणे काही निर्णय दिला जाऊ शकतो। या संदर्भात निश्चितपणे सांगण्यात येईल की आगामी आम्ही ज्यांनी पत्र दिलेले 2 पत्र त्या 2 पत्राच्या आधारावरती निश्चितपणे निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण या सगळ्या याच्या मुद्द्यामध्ये जेव्हा वकील बाहेर पडतील तेव्हाच निश्चितपणे सांगता येईल की काय परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली आहे किंवा काय नाही दिलेला आहे आणि निर्णय जर राखून ठेवलेला आहे तो साधारणतः केव्हा त्या संदर्भातला अंतिम निर्णय देण्यात येईल। पण या घडीला आपण जसं म्हणताय की अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य 3ही आयुक्त जे आहे त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त त्यानंतर अतिरिक्त 2 जे निवडणूक आयुक्त या 3ही निवडणूक आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांसोबत विस्ताराने चर्चा होत असल्याची माहिती पुढे येत आहे। विलास, प्रशांत, आणखीन एक याच्यातला मुद्दा असा आहे की आज समजा निवडणूक आयोगाला निर्णय द्यायचा असेल तर तो निर्णय बाहेर येऊन दिला जाईल की आतमध्येच दिला जाईल समजा? नाही, या संदर्भात निर्णय देण्याची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाची असते की ते निश्चित नियमांच्या आधारावरती ज्याच्या तरतुदी आहे संपूर्ण सुनावणी आहे त्याच्या आधारावरती एक ऑर्डर निश्चित केला जातो। जसं कोर्टाचा एक ऑर्डर असतो तो कोर्टाचा ऑर्डर दिला जातो आणि त्यानंतर होऊ शकतं त्या कोर्टाचा ऑर्डर प्रेस रिलीजच्या माध्यमातून दिला जाईल। यापूर्वी जेही ऑर्डर आलेले आहेत ते सगळे प्रेस रिलीज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून आलेले आहे आणि त्यामुळे होऊ शकतं त्याच पद्धतीने निर्णय येईल। बाहेर येऊन कुठल्या प्रकारचा निर्णय येण्याची शक्यता कमी आहे, कारण की कोर्टाच्या प्रक्रियेनुसार निवडणूक आयोग 3ही निवडणूक आयोग चर्चा करतील, त्यानंतर ऑर्डर निश्चित केला जाईल, डिक्टेट करून तो लिहिला जाईल आणि त्यानंतर तो प्रसिद्धी दिला जाईल आणि त्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे। पण जर आज ऑर्डर दिला जाण्याची शक्यता असेल तर दोन्ही गटाला सांगितलं जाऊ शकतं की आम्ही असा ऑर्डर देतोय आणि आम्ही थोड्याच वेळात त्याला आम्ही पब्लिश देखील करू। त्यामुळे होऊ शकतं जेव्हा वकील जेव्हा बाहेर पडतील तेव्हा निश्चितपणे काय ऑर्डर दिला तेही स्पष्ट होईल। पण ऑर्डर जर द्यायचा असेल तर अशा प्रकारची प्रक्रिया असते। जर रिझर्व्ह करायचं असेल तर आपल्याला डिस्कशन करून एक प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून ते तुम्हाला प्रेस रिलीज करायला लागते आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची गेली परंपरा अशाच प्रकारची आहे की अशाच पद्धतीने ते निर्णय दिले जात आहे। आपण यापूर्वी जेव्हा अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात निर्णय आला होता तेव्हा देखील साधारणतः दोन्ही चिन्हासंदर्भातला जो ऑर्डर आहे तो स्पष्टपणे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आलेला होता। विलास, खरं आहे, आणि तेव्हा 2 पक्ष, दोघांची 2 नावं, दोघांना वेगळी चिन्ह हे सगळे दिलेले होती। पण महेश जेठमलानींचा युक्तिवाद जो प्रतिवाद होता तो आता संपलेला आहे। या घडीची मोठी बातमी की निवडणूक आयुक्तांची आता अधिकाऱ्यांच्या सोबत सध्या चर्चा सुरू आहे। आजच्या सुनावणीच्या दरम्यान आणि या आधीच्या तारखेला सुद्धा जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान जे युक्तिवाद करण्यात आले, दोन्ही बाजूनी जे एकमेकांच्या विरोधात मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांचा कायदेशीर दृष्ट्या अभ्यास करून निवडणूक आयुक्त आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कदाचित निर्णयापर्यंत पोहोचणार का? आजच त्याच्याबद्दलचा निर्णय दिला जाऊ शकतो का किंवा निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो? सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार निवडणूक आयोगाकडून हा निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो, पण सुनावणी मात्र आज पूर्ण करण्याचा त्यांचा मानस दिसतोय। त्यामुळे आज निवडणूक आयोगाच्या मध्ये वेगवेगळे मुद्दे समोर आले, घटनात्मक मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला गेला ठाकरे गटाकडून। मुळात जी घटना शिवसेनेची आहे ती घटना, त्या घटनेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या तरतुदी, त्याचबरोबर शिंदे गटाकडून
गुवाहाटीला जाणं असेल, जर पक्षात त्यांना लोकशाहीमध्ये काही आक्षेप होते तर ते तिथं लोकशाही पातळीवर त्यांनी का मांडले नाहीत, मग ते गुवाहाटीला का गेले, त्यांनी दिलेले कागदपत्र कशी चुकीची होती, त्यांनी केलेल्या नियुक्त्या कशा चुकीच्या होत्या, त्यांनी केलेली कृती कायदेशीर कशी नव्हती, असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत त्यांनी सांगितलं होतं. प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया. प्रशांत, अपडेट. एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टच्या नुसार 6A आणि 6-6A आणि 6B नुसार इलेक्शन सिम्बॉल जे असतात ते फक्त लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार आणि खास करून लोकसभा सदस्यांसाठी असतात. अशा प्रकारचे त्यांनी स्पष्टीकरण मांडलेलं आहे. अशी तरतूद आहे की 6A आणि 6B आणि 6 या 3 नियमांनुसार इलेक्शन सिम्बॉल फक्त विधिमंडळ सदस्य आणि सोबतच लोकसभेचे सदस्य, संसदीय पक्षाचे सदस्य यांच्यासाठी असतं आणि त्यामुळे आमच्याकडे संसदीय पक्षाचे बहुमत आहे आणि आमच्याकडे विधिमंडळाचंही बहुमत आहे. त्यामुळे इलेक्शन सिम्बॉल हा आम्हाला मिळावा असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलेला आहे. त्यामुळे हा नियमांच्या आधारे करण्यात आलेला एक महत्त्वाचा युक्तिवाद आहे, ज्या युक्तिवादाच्या माध्यमातून होऊ शकतं या संदर्भात दिशानिर्देश काही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत, पण याच्यामध्ये जेठमलानी यांनी आमचा संपूर्ण पूर्ण करा. आता महेंदर सिंग जे ज्येष्ठ सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील आहे ते सुद्धा बोलत आहे. महेंदर सिंग जे आपण जेव्हा सुरुवातीला सुनावणी झाली होती त्यावेळेस गेल्या वेळेस देखील त्यांनी महेंद्र सिंग यांनी आपलं वक्तव्य मांडलं होतं. आता महेंद्र सिंग जे आहेत ते वक्तव्य करत आहे, ते युक्तिवाद करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महेंद्र सिंग जे आहे हे सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील आहे. गेल्या वेळी देखील त्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. यावेळी देखील ते काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचमुळे असं म्हणावं लागेल की अजूनही सुनावणी काही वेळ चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महेश जेठमलानी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे. थोड्याच वेळात होऊ शकतं सिंग यांना देखील काही निश्चित कालावधी देण्यात येईल, त्या कालावधीनंतर युक्तिवाद संपवण्यासाठी त्यांना सांगण्यात येईल. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की महेश जेठमलानी यांनी जे स्पष्ट सांगितलं युक्तिवाद करताना की 6A, 6B आणि 6 या तरतुदीनुसार इलेक्शन सिम्बॉल निवडणूक चिन्ह हे फक्त विधिमंडळ सदस्य लोकसभा सदस्यासाठी असतात आणि आमच्याकडे लोकसभा सदस्य आहेत आणि आमच्याकडे विधिमंडळ सदस्य आमदार आहेत. त्यामुळे हे सिम्बॉलवरचा खरा हक्क आमचा आहे. हे अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी या दरम्यान केलेला आहे. आता मनिंदर सिंग जे आहेत ते बोलत आहेत, ते युक्तिवाद करत आहेत. प्रशांत, जर आता त्यांनी सांगितलं असेल की विधिमंडळामधल्या जे निवडून गेलेले आमदार खासदार आहेत त्यांना हे चिन्ह मिळालं पाहिजे, याचा अर्थ ठाकरे गटाकडून जे सांगण्यात आलं होतं की विधान परिषदेचे विधिमंडळातले काही आमदार आमच्या सोबत आहेत आणि तिकडे राज्यसभेतला सुद्धा त्यांनी दाखला दिलेला होता, तो मुद्दा खोडून काढला एक प्रकारे की आमच्याकडे सुद्धा ते आमदार आहेत आणि त्यामुळे तिथं सुद्धा आमचं प्रतिनिधित्व आहे. विलास, ते हा मुद्दा खोडून काढण्यासाठीच ही तरतुदीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कारण की तो मुद्दा उपस्थित केला जात होता की आमच्याकडे संपूर्ण 100% राज्यसभेत सदस्य आहेत, आमच्याकडे विधान परिषदेचे 100% सदस्य आहेत आणि त्याचमुळे तो मुद्दा खोडून काढण्याकरता या तरतुदीचा उल्लेख करण्यात आलेला आहे की जे निवडून येतात, जे लोकसभा असो किंवा विधानसभा निवडून येतात त्यांना सिम्बॉलची गरज असते आणि त्यांच्यावर सिम्बॉलवर त्यांचा हक्क असतो, असं ते 6A आणि 6B आणि 6. प्रशांत, मी तुम्हाला थांबवतोय. ठाकरेंची प्रतिनिधी सभा नेमकी त्याच्याबद्दलचा निर्णय कदाचित येऊ शकतो असं कळतंय. त्याचबरोबर आजच निवडणूक आयोगाच्या कडून कुठला तरी फैसला सुनावला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. सूत्रांकडून आपल्याला माहिती येते अगदी काही क्षणात आयोगाचा फैसला येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. ठाकरेंच्या प्रतिनिधी सभेसंदर्भात, शिंदेच्या प्रतिनिधी सभेसंदर्भात आज काहीतरी निर्णय येऊ शकतो असं कळतंय, जेणेकरून कदाचित जर प्रशांत, शिंदेचे वकील मनिंदर सिंग यांचा हा जो युक्तिवाद सुरू आहे या दरम्यान प्रतिनिधी सभेच्या संदर्भातला जर हा निर्णय आला तर कदाचित 23 तारखेला जी नियुक्ती होणार आहे किंवा पुनर्निवड होईल किंवा जे इंटरनल पक्षप्रमुख पदाच्या संदर्भातली त्याचा मार्ग मोकळा होईल. जर प्रतिनिधी सभेला परवानगी मिळाली तर, दोघांच्याही प्रतिनिधी सभेला जर परवानगी द्यायची असेल तर अतिशय क्लिष्ट आहे. काही तांत्रिक कारणामुळे प्रशांत यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, पण आत्ताची प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? अरे उसको बुला.
नाही, पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, अगदी पुढच्या काही क्षणात निवडणूक आयोगाचा फैसला येण्याची शक्यता आहे. ठाकरेंची प्रतिनिधी सभा आणि शिंदेंची प्रतिनिधी सभा याच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून एखादा फैसला सुनावला जाण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग हे आपला युक्तिवाद करतायत. त्याच्या आधी महेश जेठमलानी यांनी प्रतिवाद केलेला होता. ठाकरे गटाकडून मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांचा आणि युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि आता मनिंदर सिंग हे सुद्धा उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आज जवळपास 3 तासांपेक्षा जास्त काळ झाला ही सगळी सुनावणी सुरू आहे. पण या सुनावणीच्या दरम्यान एक गोष्ट लक्षात येते की निवडणूक आयोगाला आजच सगळे युक्तिवाद संपवायचे आहेत. युक्तिवाद सगळे संपवले जाणार आहेत आणि कदाचित काही बाबतीत आज फैसला निवडणूक आयोगाकडून सोपवला जाऊ शकतो. कारण ठाकरे गटाकडून एक विनंती करण्यात आली होती. 2 अर्ज आज दाखल करण्यात आलेले होते ठाकरे गटाकडून. एक म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीच्या संदर्भातला अर्ज होता आणि दुसरा म्हणजे मुदतवाढीच्या संदर्भातला होता. एक तर 23 तारखेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला तोपर्यंत त्यांची मुदत आहे. त्यामुळे 23 तारखेच्या नंतरसाठी त्यांना मुदतवाढ तरी देण्यात यावी किंवा त्याची निवडणूक घेण्याची तरी परवानगी देण्यात यावी, असे 2 वेगवेगळे अर्ज ठाकरे गटाकडून करण्यात आलेले होते. कदाचित निवडणूक आयोग त्याच्या संदर्भातला निर्णय आज सुनावू शकतं का, फैसला तो देऊ शकतं का, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण प्रतिनिधी सभेच्या संदर्भात सुद्धा आज जेव्हा दोन्ही गटाकडून बोललं गेलं, प्रतिनिधी सभा जी शिवसेनेच्या एकूण स्ट्रक्चरमध्ये पक्षीय रचनेमध्ये अतिशय महत्त्वाची आहे, त्या प्रतिनिधी सभेचं बहुमत हे ठाकरेंकडे आहे असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. तर शिंदेंनी सुद्धा प्रतिनिधी सभेचं समर्थन आम्हाला आहे अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला होता. त्याच मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झडल्याचं सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्यामुळे प्रतिनिधी सभेला कुणाच्या मान्यता मिळते, कुणाची प्रतिनिधी सभा ही अधिकृत ठरवली जाते, याबद्दल काही निर्णय होतो का? अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत या कायदेशीर दृष्ट्या. कारण केवळ प्रश्न शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याचाच फैसला नाहीये, तर त्याच्या आधी सुद्धा इतर काही प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाला द्यावी लागतील. प्रतिनिधी सभा हे राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, कुणाकडे जे बहुमत सांगितलं जातं त्याच्याबद्दल सुद्धा 3:30 वाजल्यापासून ही सगळी सुनावणी सुरू आहे. पुढच्या काही क्षणात फैसला येण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, अपडेट. म्हणजे अजूनही साधारणतः 15 मिनिटं ही सुनावणी चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जे आतमध्ये सूत्र जे आहेत आमचे ते सांगताय की या संदर्भात होऊ शकतं आगामी 15 मिनिटांमध्ये सुनावणी पूर्ण होईल. मनिंदर सिंग जे आहेत ते आपला युक्तिवाद करताय. महेश जेठमलानी आपलं रिजॉइंडर पूर्ण केलेलं आहे. मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये निश्चितपणे कुठलं तरी दिशानिर्देश येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते दिशानिर्देश कशा पद्धतीचे असेल हे आपल्याला कळेलच. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की अजूनही युक्तिवाद सुरू आहे. साधारणतः 3.5 तास झालेले आहेत. अजूनही सुनावणी सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पुढे. आणि साधारणतः ज्या पद्धतीने पूर्वी चर्चा होती की 26 तारखेनंतर तारीख द्यायची, यावर जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग विचारलं दोन्ही पक्षांना की प्रतिवादींना वादींना की विचारण्यात आलं की आम्ही 26 तारखेनंतर तारीख देण्याची शक्यता देऊ शकतो, त्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही आजच सुनावणी आमची पूर्ण करतो आणि त्याच्या आधारावरती आपण निर्णय द्यावा. तर त्या होऊ शकतं या संदर्भात की निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो की आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जो प्रमुख मुद्दा आहे त्याला राखून ठेवला जाऊ शकतो आणि काही मुद्दे जे आहेत, उदाहरणार्थ पक्षप्रमुखाचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात देखील एक अत्यंत महत्त्वाचं नक्कीच. प्रशांत, मी तुमच्याकडे येतो. अपडेट तुम्ही लगेच आम्हाला कळवा तुमच्याकडे काय अपडेट आल्यानंतर. आपण आता थेट जाऊया. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आता आपल्या सोबत आहेत. कळसे सर, 3.5 तासांपासूनचा हा युक्तिवाद तुम्ही ऐकला असेल, तुम्ही बघताय ह्या सगळ्यामध्ये. तुम्हाला वाटतं की आजच याच्याबद्दलचा फैसला दिला जाऊ शकतो? कारण युक्तिवाद तर पूर्ण करायचाच आज हे निवडणूक आयोगाने ठरवलेलं दिसतंय. या युक्तिवादातून तुम्हाला तुमचं काय जजमेंट बनलेलं दिसतंय? नाही, यामध्ये त्यांनी बेसिकली कपिल सिब्बल साहेबांनी महत्वाचा युक्तिवाद याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देईपर्यंत ही निवडणूक आयोगापुढील सुनावणी किंवा त्या संदर्भातला निर्णय प्रलंबित ठेवण्यात यावा. कारण त्याच्यामुळे निवडणूक आयोगापुढे अपात्रतेचा मोठा निर्णय आहे. आणि प्रतिनिधी सभेची त्यांनी मागणी केलेली आहे की आज उद्धव ठाकरे साहेब यांची मुदत
पक्षप्रमुख या पदाची मुदत 23 तारखेला संपते. त्याच्यामुळे प्रतिनिधी सभा सुद्धा अनुमती देण्यात यावी. हे 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. आणि इतर काही जे मुद्दे मांडले तरी ते जुने मागच्या आर्ग्युमेंट मध्ये जे केलेले होते की शिवसेनेची फूट, त्यांचं स्टेटस, कारण 2 तृतीयांश सदस्य वेगळे झाल्यानंतर त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागतं वगैरे, हे जे मुद्दे होते कॉन्स्टिट्यूशनल मुद्दे, या आर्टिकल 10व्या अनुसूचीप्रमाणे जे अपात्रतेचे जे आपण नियम घालून दिलेले आहेत, रूल्स आहेत, कॉन्स्टिट्यूशनल रूल्स आहेत, त्या अनुषंगाने त्यांनी बरेचसे मुद्दे मांडलेले सिब्बल साहेबांनी आणि त्यावर प्रतिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे. आता बघूया, कारण 3.5 तास ही सुनावणी चालू आहे आणि निवडणूक आयोगाने असा निर्णय दिला आहे की आजच सुनावणी पूर्ण करायची. पण मला वाटतं आज एवढी प्रदीर्घ काळ सुनावणी होऊन त्या संदर्भातला निर्णय आजच देणं आयोगाला कितपत शक्य होईल, मला शक्यता कमी वाटते. कदाचित आयोग 26 तारीख वगैरे त्याला डेट देण्याची शक्यता आहे. 26 नाही, त्याच्या पुढची डेट म्हणजे 23च्या आज पुढची डेट किंवा 23 किंवा 24 ही डेट देण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. पण यांचं प्रमुख मागणी जी आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत यावर निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये, हा ही त्यांची प्रमुख मागणी दिसते. बरं, पण कळसे सर, एक मुद्दा असा सुद्धा सातत्यानं मांडला गेला, आज निवडणूक आयोगाच्या समोरचा यक्ष प्रश्न तोच असेल, विधिमंडळात असणारं बहुमत आणि पक्षीय रचनेत असणारं बहुमत. एकाकडे एक बहुमत आहे, दुसऱ्याकडे दुसरं बहुमत आहे. पक्षाच्या संदर्भातला निर्णय किंवा त्या चिन्हाच्या संदर्भातला निर्णय घेत असताना विधिमंडळातलं तुमचं बहुमत ग्राह्य धरलं जातं की तुमचं पक्षीय रचनेतलं बहुमत ग्राह्य धरलं जातं? निवडणूक अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलाय. कारण मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये हा सुद्धा मुद्दा मांडलाय. कारण हे आयोगापुढे 2 बाबी आहेत. म्हणजे पक्ष संघटना, मूळ पक्ष, दॅट इज ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, जे 10व्या अनुसूचीमध्ये संविधानाच्या म्हटलंय, आणि एक लेजिस्लेचर पार्टी किंवा संविधानिक पक्ष, विधिमंडळ पक्ष, असे 2 एंटिटीज आहेत. यामध्ये फरक असा आहे की मूळ पॉलिटिकल पक्ष जो असतो, मूळ त्या पक्षाच्या ध्येय धोरणावर निवडून येऊनच संसदीय पक्षाची स्थापना होते. म्हणजे मूळ पॉलिटिकल पक्ष तो हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यातूनच संसदीय पक्षाचा उदय होतो. आमदार, खासदार किंवा इतर जे पदाधिकारी आहे ते पक्षाच्या ध्येय धोरणावर निवडून येतात, त्याच्या आधारे निवडून येतात, असं संसदीय लोकशाहीमध्ये मानलं जातं. त्याच्यामुळे निवडणूक आयोग 69चा जरी आपण काँग्रेस पक्षाच्या फुटीचं जरी प्रकरण बघितलं किंवा नंतर 71ला जी आपली फूट पडली, 77ला जी इंदिरा गांधी सिंडिकेट वगैरे, हे संपूर्ण फुटीचा जरी आढावा घेतला तरी याच्यातून एक दिसतंय की निवडणूक आयोग या दोन्ही पक्षात संघटनेमध्ये, म्हणजे मूळ पॉलिटिकल पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे आणि संसदीय पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे याचा निश्चित विचार करेल आणि ही विचार करूनच त्या संदर्भातला निर्णय देईल असं त्याच्यात कायदा असंच सांगतो. त्यामध्ये कायदेशीर बाजू जी आहे ती नक्की यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर असणारच आहे निर्णय घेत असताना. पण कळसे सर, आज या युक्तिवादाच्या दरम्यान एक मुद्दा उपस्थित केला गेला जेठमलानींकडून. ते असं म्हणाले की निवडणुकीच्या पूर्वी भाजप शिवसेना एकत्र होते, निवडणूक झाली, ते निवडून आले, लोकांनी त्यांना कौल दिला, मतदारांना वाऱ्यावर सोडून आपली आयडिओलॉजी बाजूला सोडून त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. आपल्या ध्येय धोरणांपासून, आपल्या गोलपासून जो पक्ष दूर गेलेला आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. हे याला कायदेशीर काही आधार आहे या फुटीच्या संदर्भात? त्याला तुम्ही कसं पाहता? म्हणजे तो मुद्दा मांडण्याचं कारण काय? जेठमलानी साहेबांनी हे आर्ग्युमेंट पूर्वी सुद्धा केलेलं होतं. या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी जी झाली त्यामध्ये हेच आर्ग्युमेंट त्यांनी केलेलं होतं, हरीश साळवे साहेबांनी वगैरे, की याला फूट म्हणताच येणार नाही कारण आयडिओलॉजी आम्ही सोडलेली नाही तर त्या पक्षाने सोडलेली आहे, त्या गटाने सोडलेली आहे. त्यामुळे हे आम्ही शिवसेनेमध्येच आहोत आणि शिवसेनेची किंवा बाळासाहेबांची आयडिओलॉजी आम्ही सोडलेली नाही. आणि त्यांनी आता जे क्लेम केलेलं आहे की ते आयडिओलॉजी सोडून ते महाविकास आघाडीकडे गेले आणि निवडून भाजप सोबत आले वगैरे. पण या पॉलिटिकल हे राजकीय प्रश्न आहे आणि या राजकीय प्रश्नाला या संविधानामध्ये किंवा 10व्या अनुसूचीमध्ये कितपत त्यामध्ये त्याचा स्थान मिळेल
या कसोटीवरती कितपत टिकतील. राजकीय दृष्ट्या ठीक आहे, पॉलिटिकली ही बाजू मांडण्यासाठी ठीक आहे की आयडिओलॉजी सोडून ते इकडे गेले तिकडे गेले वगैरे, हा राजकीय प्रश्न होऊ शकेल. पण संविधानाच्या कसोटीवर याला कितपत स्थान मिळू शकेल, कारण असा कुठेही उल्लेख नाही संविधानामध्ये की बाबा या आयडिओलॉजी वगैरे वगैरे बाबत, असं मला दर्शनी दिसत आहे. खडसे सर, आणखीन एक मुद्दा आज दोन्ही बाजूंनी मांडला गेला आणि जोरकसपणे याआधी सुद्धा तो मांडला गेला. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सातत्याने हे सांगितलं जात आहे की पक्षात फूटच नाहीये. पक्षात फूट नाही हे ठाकरे गट सांगतोय, तर पक्षात फूट पडली आहे हे शिंदे गट सांगतोय. याचा नेमका काय परिणाम आहे? म्हणजे हे का असं सांगितलं जातंय? म्हणजे पक्षात फूट पडली म्हणजे नेमकं काय होईल मान्य केलं निवडणूक आयोगानं तर, आणि पक्षात फूट पडली नाही हे मान्य केलं तर काय होईल, निर्णयावर काय परिणाम होईल? साहेब, माझ्या माहितीप्रमाणे ना ठाकरे गटाचं म्हणणं आहे की पक्ष स्प्लिट झालेला आहे, पक्षात त्यांनी आयडिओलॉजी सोडलेली आहे, फूट पडलेली आहे. तो नाही, ते असं म्हणाले कपोल कल्पित आहे, पक्षात फूट पडली आहे हे कपोल कल्पित आहे असं गेल्या वेळेस स्टेटमेंट केलं कपिल सिब्बल यांनी. कपिल सिब्बलांचा आर्ग्युमेंट आहे पक्षात फूट पडली हे कपोल कल्पितच आहे. पण हे 2/3 बहुमताने हे शिंदे गट त्यातून आता असं जर गृहीत धरलं बाहेर पडलेलं आहे वगैरे, हे असं गृहीत धरलं आपण, तरी त्या शिंदे गटाला 10व्या अनुसूचीप्रमाणे मी सांगतोच आहे की त्याला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. तर मर्जर हीच संकल्पना 10व्या अनुसूचीमध्ये मान्य केलेली आहे विलिनीकरणाची. त्यामुळे हे असं आर्ग्युमेंट केलं जातं. कपिल सिब्बल साहेबांनी मागे हेच आर्ग्युमेंट केलं की यांचं स्टेटस काय, यांचा दर्जा काय, या गटाचा दर्जा काय, यांनी कुठल्या तरी पक्षात जर विलीन झाले नाही तर ते ऑटोमॅटिकली ते डिस्क्वालिफाय होतात, असं त्यांचं मागचं सुद्धा आर्ग्युमेंट होतं आणि आता सुद्धा ते आर्ग्युमेंट केलेलं आहे. आणि हे बेसिक आर्ग्युमेंट आहे. त्याच आर्ग्युमेंटवर मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाला हा निकाल द्यावा लागेल. हे खरोखरच 2/3 मतांनी बाहेर पडले तर यांना मर्जर म्हणून कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं. हा जो कळीचा मुद्दा आहे 10व्या अनुसूचीमध्ये, पण त्यांचं म्हणणं आहे ना सर की गट म्हणून आम्ही विलीन व्हायला, आम्ही पक्षात आहोत, पक्षच आम्ही आहोत, हा जो युक्तिवाद आहे की आम्ही पक्षातून बाहेर पडलेलो नाहीयेत, पक्षच आम्ही आहोत. म्हणूनच सर या भारतीय संसदेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच मला वाटतं असं घडलंय की एका घरामध्ये दोघंही राहून दोघंही म्हणतात ते माझंच घर आहे. आता हे यासारखा हा प्रकार आहे. आता हे घर कुणाचं आहे काय आहे हे आता संपूर्ण प्रश्न हा सर्वोच्च न्यायालय निश्चितच ठरवेल. खंडपीठापुढे मॅटर आहे आणि इलेक्शन कमिशन सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा मॅटर आहे. शेवटी इलेक्शन कमिशनचा निर्णय हा अपेलेबल असतो, त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. अंतिमतः हा खंडपीठाचा जो निर्णय येईल त्यामध्येच ही बाजू स्पष्ट होईल, त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन होईल. 10व्या अनुसूचीचा पक्ष कुणाचा आहे हे सिद्ध होईल, मूळ पक्ष कुणाचा आहे काय वगैरे हे आता आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडे बघावं लागेल. पण सर, साजिद अली केसचा आज पुन्हा उल्लेख झाला या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान, पण त्यांनी असं सांगितलं, म्हणजे ठाकरे गटाचं असं म्हणणं होतं की तुम्ही याला त्या केसशी जोडू शकत नाही, हे प्रकरण वेगळं आहे. तुमचं काय मत आहे, काय होतं ते प्रकरण आणि त्या प्रकरणाशी या प्रकरणाचं काही साधर्म्य आहे का? नाही, यामध्ये साजिद अलीचं प्रकरण हे प्रसिद्ध प्रकरण आहे. त्यामध्ये 67 माद्यामध्ये हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वर्सेस साजिद अली किंवा साजिद अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने पक्ष आयोगाला मान्यता कोणत्या पक्षाला द्यायची, फूट पडल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे, काय निकष घालून दिलेले आहेत आयोगाला. सर्वोच्च न्यायालयाने की विशिष्ट निकष आयोगाला घालून दिलेले आहेत. कशा प्रकारे फुटीचा निर्णय घेतला पाहिजे, मूळ पक्षाचा कसा निर्णय घेतला पाहिजे, चिन्हासंदर्भात कसे मार्गदर्शक तत्व काय असावे, या संबंधीचे एक सर्वंकष निकष साजिद अली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच प्रकरणात साजिद अली प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे लँडमार्क प्रकरण आहे आणि या प्रकरणाच्या आधारेच, या निर्णयाच्या आधारेच यापुढे इलेक्शन कमिशनला हा निर्णय निश्चित घ्यावा लागेल. कळसे सर, आणखीन एक मुद्दा सगळ्यांच्याच उत्सुकतेचा आहे. 23 तारखेपर्यंत मुदत आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची. समजा आज सुनावणी पूर्ण झाली आणि 26 तारखेच्या नंतर यांनी सगळ्यांनी अंतिम फैसल्याची तारीख ठेवली किंवा त्याच्या पुढे आम्ही निर्णय घेऊ असं म्हटलं, मग जे स्टेटस काय असेल उद्धव ठाकरेंचं 23 तारखेनंतरचं स्टेटस काय असेल? म्हणजे ते माजी पक्षप्रमुख असतील, पक्ष काय असतं त्यांचं स्टेटस काय? 23 तारखेनंतर ते सध्या म्हणजे पक्षप्रमुखांची त्यांनी अनुमती मागितलेली आहे आणि पेंडिंग परमिशन फ्रॉम द इलेक्शन कमिशन
ही मे कंटिन्यू ॲज ए पक्षप्रमुख. ते पक्षप्रमुख कंटिन्यू होऊ शकतील तोपर्यंत ते निवडणूक होत नाही किंवा इलेक्शन कमिशन त्याला परमिशन देत नाही तोपर्यंत निश्चितच ते पक्षप्रमुख म्हणून राहतील. त्याला मला तरी काही कायदेशीर त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही, कारण त्याच्यावर असे म्हणजे ही कंटिन्यू टू बी दॅट इज अ पार्टी चीफ सो फार ॲज द कॉन्स्टिट्यूशन इज कन्सर्न. कळसे सर, एक आणखी मुद्दा असा समोर आला आज की प्रतिनिधी सभा शिवसेनेच्या संपूर्ण पक्षीय रचनेमध्ये ज्याला खूप मोठं स्थान आहे, प्रतिनिधी सभा त्याचं बहुमत आमच्या बाजूने आहे असं सांगण्याचा प्रयत्न झाला कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरे गटाच्या वतीनं. तर प्रतिनिधी सभा आमच्यासोबत सुद्धा आहे असा सांगण्याचा प्रयत्न झाला शिंदे गटाकडून सुद्धा. आता ही प्रतिनिधी सभा कुणाची ग्राह्य धरली, म्हणजे दोघांनी दावा केला की आमची प्रतिनिधी सभा ही आहे किंवा अधिकृत आहे. नाही आता काय हे सर बोला सर. हा, त्याच्याबद्दल सुद्धा द्यावा लागेल निर्णय निवडणूक आयोगाला प्रतिनिधी सभेसंदर्भात. हो निश्चितच, कारण शिवसेनेची जी घटना आहे या घटनेमध्ये त्या घटनेप्रमाणे हे इलेक्शन कमिशनकडे ही नोंदवलेली गेलेली घटना आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे. त्यामुळे प्रतिनिधी सभा ही सर्वोच्च त्याच्यामध्ये बॉडी आहे, इनर बॉडी आहे आणि प्रतिनिधी सभाचे पॉलिसी डिसिजन शिवसेनेच्या घटनेच्या बाबतीत पक्षाच्या बाबतीत घेत असते. त्यामुळे त्यांनी प्रतिनिधी सभेची निवडणूक घेऊन ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी अशी अनुमती कमिशनकडे मागितलेली आहे. तर यामुळे प्रतिनिधी सभेचं जे बहुमत आहे, आता कुणाचं बहुमत आहे प्रतिनिधी सभेमध्ये हे तर प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा मतदान होईल किंवा प्रत्यक्ष त्यामध्ये जेव्हा इलेक्शन कमिशन डिसाईड करेल त्यामध्येच कळू शकेल की प्रतिनिधी सभेमध्ये कुणाचं बहुमत आहे. असं प्रायव्हेट ऑफिस दोन्ही क्लेम करतील, पण हा क्लेम कमिशन तपासून पाहिजे निश्चितच, कारण हे कमिशनचंच काम आहे. सर, एक प्रतिनिधी सभेच्या संदर्भातला मुद्दा आज जेठमलानी यांनी उपस्थित केला की शिवसेनेची जी घटना आहे ज्याचे सातत्याने दाखले गेलेले, शिवसेनेच्या घटनेमध्ये 2018 साली जो बदल करण्यात आला तो घटनेतला बदल करण्यासाठी प्रतिनिधी सभेकडून परवानगी घेणं किंवा प्रतिनिधी सभेने त्याला मान्यता देणं गरजेचं होतं, पण प्रतिनिधी सभेच्या मान्यतेच्या शिवाय घटनात्मक काही बदल करण्यात आले घटनेमध्ये असा दावा आज जेठमलानी केला. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं जे पद निर्माण करण्यात आले अधिकार वगैरे याच्यावरती बोट ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा किस पाडला जाऊ शकतो की प्रतिनिधी सभेच्या परवानगी शिवाय हे घडलं. निश्चितच, कारण हा बदल मला वाटतं 2018 साली क्लेम म्हणजे मान्य केलेला आहे. आता 18ला जो बदल घडलेला आहे, मग 18 आणि 3 आज आपण 23 मध्ये आहे, तर त्याला किमान आता 3 आणि 2 5 1 वर्ष 4 वर्ष तरी किमान झालेले आहेत. मग त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित होऊ शकेल की एक 4 वर्ष हा मुद्दा कसा काय उपस्थित केला गेला नाही. नक्कीच सर, मी माफ करा सर, तुम्हाला थोडं थांबवतो. एक महत्वाची अपडेट येते. मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपलेला आहे. याचा अर्थ आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे असं म्हणावं लागेल, कारण शिंदे यांच्या गटाकडून दोघांनी युक्तिवाद केला आणि ठाकरे यांच्या गटाकडून दोघांनी युक्तिवाद केलेला आहे. पुढच्या काही क्षणात या संदर्भातला अंतिम निर्णय, अंतिम फैसला किंवा हे दिलं जाऊ शकतं. सोमवारी लेखी उत्तर द्या असं म्हटलेलं आहे, त्यामुळे पुढची तारीख आलेली आहे असं म्हणावं लागेल. सोमवारी लेखी उत्तर द्यायला सांगितलेलं आहे निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना. त्यामुळे आज कुठलाही फैसला नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. सर, सोमवारी लेखी उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. कळसे सर, दोन्ही गटांना आयोगाने सूचना केल्यात की तुम्ही सोमवारपर्यंत लेखी उत्तर द्या, त्यानंतर कदाचित फैसला होऊ शकेल. म्हणूनच मी मागा म्हटलं होतं की आज निर्णय येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण हे लेंथी आणि लीगल आर्ग्युमेंट आहे. आणि त्याचप्रमाणे की या कमिशन मागे म्हटल्याप्रमाणे, मागे त्यांनी निर्णय दिल्याप्रमाणे की हरीश साळवे साहेबांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की लेखी आपलं आर्ग्युमेंट द्या. त्याप्रमाणे कमिशनच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांनी 23ला लेखी आर्ग्युमेंट देण्याला सांगितलेलं आहे आणि त्या आधारे मग कमिशन कदाचित 26च्या नंतर हा निर्णय देऊ शकेल असं वाटतं, कारण हा संसदीय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विशेषतः फार महत्वाचा निर्णय होणार आहे. अतिशय महत्वाचा निर्णय. सर, तुम्ही सोबत राहाच. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. थेट दिल्लीत जाऊया. प्रशांत, सोमवारपर्यंत आता सुनावणी पुढे गेलेली आहे. सोमवारी याचा अंतिम फैसला येऊ शकतो का? मनिंदर सिंग यांच्या युक्तिवादानंतर
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की आपण आगामी सोमवारपर्यंत लेखी स्वरूपामध्ये आपलं म्हणणं मांडू शकता। याचा अर्थ असा होतो की आदेश जो आहे तो रिझर्व्ह करण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की आम्ही सोमवार नंतर होऊ शकतं, कुठल्याही क्षणी या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे। निर्णय राखून ठेवलेला आहे, सोमवारपर्यंत लेखी स्वरूपात म्हणणं मांडायचं। वादी प्रतिवादी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना या दोनही गटाच्या वकिलांना, मनिंदर सिंग यांना, या सगळ्यांनी आपापले काही जर म्हणणं जे युक्तिवादात राहिलं असेल, असे काही मुद्दे असेल तर त्या संदर्भातले रिटर्न सबमिशन म्हणजे लेखी स्वरूपातलं म्हणणं मांडावं आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर देऊ, अशा प्रकारची शक्यता आहे। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की सोमवारपर्यंत म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे। ह्या घडीची सगळ्यात मोठी बातमी की सोमवारपर्यंत दोन्ही गटाला आपलं म्हणणं मांडायला सांगितलं आहे। जर म्हणणं मांडायला सांगितलं असेल कोर्टाच्या भाषेमध्ये, जे आम्हाला वकील सांगतात तिथले विचारतात आणि मी काही वकील इथे आहेत त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणणं मांडायला सांगितलं याचा अर्थ काय होतो? जे आणखीन म्हणणं मानायचं असेल त्यांना तर रिटर्न सबमिशन सादर करणं म्हणजे माननीय कमिशनने त्यांना लेखी स्वरूपात म्हणणं मांडण्याची मुभा दिली। सोमवारपर्यंत ते सोमवारपर्यंत आपलं लेखी स्वरूपात सबमिशन करू शकता। त्यानंतरच आर्ग्युमेंट म्हणजे आता जवळजवळ संपलेली आहे आणि काही राहिली असेल असं वाटत असेल त्यांना तर रिटर्न सबमिशन करू शकता मंडेपर्यंत, त्यानंतरच हे जजमेंट येऊ शकतं। म्हणजे जजमेंट म्हणजे रिझर्व्ह झाला असं म्हणता येईल का? नाही, आता रिटर्न सबमिशन दिल्यानंतर त्यानंतर जजमेंट येईल। अजूनपर्यंत जजमेंट रिझर्व्ह झालेलं नाही, म्हणजेच रिटर्न सबमिशन झाल्यानंतर त्यात रिटर्न सबमिशनमध्ये काही पॉईंट आले तर ते त्यानंतरच जजमेंटसाठी येऊ शकतं। म्हणजे याचा अर्थ आज निर्णय येणार नाही? नाही, बिलकुल आज निर्णय येणार नाही, कारण की रिटर्न सबमिशनचीच मुदत मंडेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत दिलेली, त्यानंतर निर्णय येऊ शकतो। आज तर निर्णय येणार नाही, हे स्पष्ट आहे की आज निर्णय येणार नाही। ॲडव्होकेट राज पाटील जे सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील आहेत ते सांगतात आपल्याला की आज निर्णय येणार नाही कारण की लेखी स्वरूपात म्हणणं मांडायला सांगितलं आहे। विलास, नक्कीच आनंद कळसे सरांकडे जाऊयात आपण थेट। कळसे सर, सोमवारपर्यंत सरांशी संपर्क तुटलेला आहे, पण सोमवारी लेखी उत्तर दोघांनाही द्यावं लागणार आहे। त्यांचं जर काही म्हणणं या युक्तिवादाच्याही पलीकडे काही राहिलेलं असेल तर ते मांडण्याची सूचना त्यांना करण्यात आलेली आहे। सुनावणी सोमवारपर्यंत टळलेली आहे। आज अंतिम फैसला होऊ शकलेला नाहीये, पण सुनावणी मात्र जवळपास युक्तिवाद दोन्ही बाजूचा पूर्ण झालेला आहे। जरी काही राहिला असेल तर तो सोमवारपर्यंत त्यांना लेखी स्वरूपात द्यायचा आहे। पण शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय असं म्हणावं लागेल। कारण निवडणूक आयोगानं आज जवळपास 3.5 तासांपेक्षा जास्त काळ सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, 2-2 वकिलांचे युक्तिवाद त्यांनी ऐकल्याच्या नंतर आता सोमवारी याच्या संदर्भातली पुढची सुनावणी ठेवलेली आहे आणि सोमवारी दोघांनाही आपलं म्हणणं मांडायचं आहे, लेखी स्वरूपामध्ये ते म्हणणं मांडायचं आहे। त्यामुळे सोमवारपर्यंत हे सुनावणी टळलेली आहे। आज याचा अंतिम फैसला येणार नाहीये। सोमवारी किंवा सोमवारच्या नंतर त्याच्यावरचा अंतिम निर्णय येऊ शकतो। धनुष्यबाणावरचा शिवसेनेच्या संदर्भातला हा अंतिम निर्णय येऊ शकतो। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, याचा अर्थ 23 तारखेच्या नंतर कुठल्याही क्षणी निर्णय येऊ शकतो की तो पुढे ढकलला जाऊ शकतो आणखीन काही काळासाठी? बरोबर आहे विलास, 23 तारखेपर्यंत म्हणणं मांडायचं आहे। सोमवारपर्यंत म्हणणं मांडल्यानंतर त्यावरती केंद्रीय निवडणूक आयोग, त्यांचं लीगल पॅनल हे निश्चितपणे निर्णय घेईल, चर्चा होईल। चर्चा झाल्यानंतर त्यावरती अंतिम निर्णय ठरवला जाईल, ऑर्डर बनेल आणि त्यानंतर तो प्रकाशित करण्यात येईल। याचा अर्थ असा होतो की 23 तारखेनंतर कुठल्याही क्षणी या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे की शिवसेना कुणाच्या हक्काची आणि धनुष्यबाण कोणाच्या हक्काचं, बाळासाहेबांच्या शिवसेनेची की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची, या संदर्भातला अंतिम निर्णय पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जे यापूर्वी स्पष्ट होतं, जेव्हा आज सकाळपासून न्यूज 18 लोकमत सांगत होतं की आज निर्णय येणार नाही, त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की आज निर्णय येणार नाही। याचा अर्थ असा होतो की आगामी आठवड्यामध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे। काय निर्णय येईल लवकरच कळेल, पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला सोमवारपर्यंत लेखी म्हणणं मांडण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे। विलास, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आज अतिशय महत्त्वाची ही सगळी सुनावणी पार पडली। आवाज कुणाचा या प्रश्नाचं उत्तर शिवसैनिकांसाठी शिवसेना असं असायचं, पण आता शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सोमवारपर्यंत
तो आवाज येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेची, याचा फैसला निवडणूक आयोगामध्ये होणार आहे आणि तो फैसला सोमवार नंतर 23 तारखेनंतर कधी सुनावला जाऊ शकतो। त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा असतील त्या अंतिम निर्णयाकडे। शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा? कारण आता ही राजकीय लढाई जशी रस्त्यावर सुरू आहे, अगदी ती आता कायदेशीर पातळीवर सुद्धा निवडणूक आयोगात, सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि त्याचा फैसला हा घटनेच्या आधारे कायद्याच्या कसोटीवरती घेतला जाईल आणि निवडणूक आयोग याच्या संदर्भातला काय अंतिम निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।